सर्वांनी ह्या निवडणुकीमध्ये विचार करायचा आहे। तुमच्या मागणीची सन्मान मी केलाच आहे, नेहमीच करत राहील आणि ती मागणी पूर्ण होण्याची निवडणूक विधानसभा आहे। कारण विधानसभेच्या पटलावर जे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि जे मंत्रिमंडळ आहे आणि ते विधानसभेमध्ये बसणारे जे तिथे अध्यादेश काढतात, अध्यादेशावर बोलतात, ते सर्व विधानसभेच्या पटलावर बसून निर्णय घेतात। हे संसदेचं पटल आहे, हा विषय संसदेचा नाही। इथे तुमच्या आपल्या जिल्ह्याला उद्योग आणायचा आहे, 10,000 युवकांना नोकरी द्यायची आहे। या जिल्ह्यामध्ये अद्यावत असं एखादं मोठं हॉस्पिटल व्हावं ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशंटचा, या जिल्ह्यातल्या पेशंटचा मोफत इलाज व्हावा, हे काम त्या माध्यमातून होणार आहे। या जिल्ह्यामध्ये एखादं मोठं मेडिकल कॉलेज व्हावं, आपल्या जिल्ह्यातले गरीब मुलं हे डॉक्टर व्हावे, त्यांच्यासाठी काहीतरी व्हावं, त्याच्यासाठी ही निवडणूक आहे। या जिल्ह्यामधला दुष्काळ कायमचा जाऊन या जिल्ह्याची तहान भागवावी, त्याच्यासाठी निवडणूक आहे। मी आतापर्यंत 5 वर्ष मलाही मिळाले ना, हे 5 वर्ष मिळाले तेव्हा मी काय केलं? हे 5 वर्ष जेव्हा मला मिळाले तेव्हा मी मशागत केली या जिल्ह्याची, की पुढचा विकास जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला जसं आपल्याला शेती करायची असेल, आपल्याला काही बी बियाणं टाकायचं असते, शेतीमध्ये पेरायचं असते, तर आपण आधी शेतीची जमीन साफ करून त्याची मशागत करतो आणि मग पावसाकडे डोळे लावून बसतो आणि मग पाऊस पडल्यानंतर आपण आपल्या पेरणीला सुरुवात करतो। तसंच माझ्या जिल्ह्याला विकासाच्या एका उंचीवर नेण्यासाठी माझ्या जिल्ह्याकडे काहीच नव्हतं। ना रेल्वे होती, ना महामार्ग होते, ना छोटे रस्ते होते, ना पाणी होतं। अशा वेळी हे रस्ते पूर्ण करणं, हे रस्ते गावागावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेने मार्गापर्यंत जोडणं, गावागावापर्यंत विकासासाठी रस्त्या करणं, हे काम मी आधी करून घेतलं। रेल्वेचं काम आधी करून घेतलं। आता अमळनेरपर्यंत रेल्वे रोज आहे आणि पुढच्या 6-8 महिन्यामध्ये, या वर्षभरामध्ये परळीपर्यंत रेल्वे जाईल। हे सगळं काम मी जे करून घेतलंय, हे काम ही मशागत आहे। माझी इच्छा होती या जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग आला, नावाने ओळखणारे मोठे मोठे उद्योगपती मला आहेत, जे अगदी मुकेश अंबानी जरी कुठे भेटले, कैसी हो पंकजा असं मला विचारतात आणि मुंडे साहेब की बहुत याद आती असंही म्हणतात। त्यांना मी म्हणू शकले की मला एखादा उद्योग या माझ्या जिल्ह्यामध्ये टाकायचा आहे। कोणी असेल या जिल्ह्यात, देशातले अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, कोणालाही या जिल्ह्यामध्ये कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते जे आता आपण तयार केले। रेल्वे आली, महामार्ग आले, आता या जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग येईल, या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलेल। गरीब माणूस असेल ना, अज्ञानी माणूस असेल ना, त्याला कुठेतरी त्याला प्रभावित कर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।